लातूरच्या साखरापाटी इथल्या हिरेमठ पेट्रोल पंपावरती सशस्त्र दरोडा पडला। यावेळी दरोडेखोरांनी पेट्रोल पंप मालकावर गोळीबार केला। तसंच पेट्रोल पंपाचे मालक श्रीकांत हिरेमठ यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले। यात हिरेमठ गंभीर जखमी झाले। त्यानंतर दरोडेखोरांनी 7 तोळे सोनं 50,000ची रोकड लुटून या ठिकाणून पळ काढला। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपींच्या शोधाकरता पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली होती। साधारण 8:20 रात्रीच्या वेळी श्रीकांत हिरेमठ आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले। त्यांच्यावरती डाव्या हातावरती तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यांना एक 10 सेंटीमीटर आणि जवळपास 2 सेंटीमीटर खोलीची जखम आहे। त्याला पूर्ण दोन्ही लेअरमध्ये आम्ही शिवून टाके टाकलेले आहेत। बाकी अदरवाईज दुसरीकडे कुठे असं मेजर इंजुरी नाही आहे आणि आता त्यांची परिस्थिती हेल्थ स्टेबल आहे। आमच्या DSMच्या अंगावरती वार केला आणि रिव्हॉल्वर शूट केला, फायरिंग केली। फायर केल्यानंतर मी बाहेर आलो। त्यावेळेस एक मुलगा माझ्याजवळ आला, रिव्हॉल्वर लावून पैसे काढून तो 3 मुलं होते। तिघांच्या हातामध्ये 3 रिव्हॉल्वर आणि दोघांच्या हातामध्ये कत्ती होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।